जालन्याच्या वडीगोद्रीमध्ये मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलकांनी पुन्हा एकदा घोषणाबाजी केलेली आहे आणि यावेळी पोलिसांनी दोनही बाजूच्या आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला। उपोषणामुळे वडीगोद्री आणि अंतरवाली सराटीमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं। दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि त्यामुळे मराठा आणि ओबीसी आंदोलकांमध्ये संघर्ष टळलेला आहे। अंतरवाली सराटीमध्ये गेल्या 5 दिवसांपासून जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे, तर अंतरवाली सराटीपासून अवघ्या 1.5 ते 2.5 किलोमीटरवरच असलेल्या वडीगोद्री गावात ओबीसी आरक्षण संरक्षणासाठी लक्ष्मण हाके उपोषणाला बसले। दोनही समाजाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांसमोर घोषणाबाजी केली आणि त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याचंही पाहायला मिळालं। सध्याची ही दृश्य आपण पाहतोय। जालन्यामधली पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे, मोठा फौजफाटा तैनात आहे आणि वडीगोद्री आणि अंतरवाली सराटीमध्ये या गावात तणावाचं वातावरण सुद्धा पाहायला मिळालं। पुन्हा एकदा मराठा आणि ओबीसी आंदोलकांची घोषणाबाजी सुद्धा ऐकू आली। मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण हवं आहे। ही लढाई गरजवंत मराठ्यांची लढाई आहे। आम्ही आमच्या अधिकाराचं मागत आहे। आम्ही ना जातीवाद करत नाही, ना आमची काही गैरमांग नाही। ही कायदेशीर मांग आहे, हे कायद्यात बसत आहे। ही लढाई गरजवंत मराठ्यांची लढाई आहे, त्यामुळे या लढाईला कुठेही गालबोट लागता कामा नये असा आदेश आम्हाला पाटलांकडून आलेला आहे। हे जे प्रशासन आहे, जे सरकार आहे, हे जे सरकार आहे, पोलिसांना पुढे करून या ठिकाणी मराठा समाजाला दडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे। तर आपण पाहतोय पुन्हा एकदा मराठा आणि ओबीसी आंदोलकांची घोषणाबाजी पाहायला मिळाली आणि ओबीसी आंदोलक आणि मराठा पुन्हा एकदा आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं। अधिकची माहिती कर आमचे प्रतिनिधी सचिन जिरे आपल्या सोबत आहेत। सचिन, सध्याची काय परिस्थिती आहे, नियंत्रणात आहे का? श्रद्धा, आपण त्याच वडीगोद्रीमध्ये आहोत। गेल्या 24 तासापासून जो परिसर तणावामध्ये होता त्याच आपण वडीगोद्रीमध्ये आपण पाहू शकतात की कशा पद्धतीने या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर राखीव बलाच्या तुकड्या ज्या आहेत त्या देखील मागवण्यात आलेल्या आहे। आता परिसरात शांतता जरी असली तर तणाव आपल्याला स्पष्टपणे या ठिकाणी दिसत आहे, कारण की हा जो रस्ता आहे त्या ठिकाणी या रस्त्यावरून अंतरवाली सराटीकडे मराठा आंदोलक जात आहेत आणि याच रस्त्यावरून मराठा आंदोलक हे परत देखील येत होते। मात्र त्याच दरम्यान या ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण होत होती, त्यामुळे आता पोलिसांनी हा जो रोड आहे या बाजूचा, या इथून येणारा रोड, बीडकडून येणारा रोड आहे हा बंद केलेला आहे अंतरवालीकडे जाण्यासाठी। आणि या पलीकडे वरती आपल्याला हा ब्रिज दिसत आहे, तर या ब्रिजवरून पुढे एक गाव आहे, त्या गावापासून दुसरा रस्ता जो आहे पर्यायी मार्ग, हा पर्यायी मार्ग अंतरवाली सराटीकडे जाण्यासाठी खुला केलेला आहे। त्यामुळे आपण पाहू शकतो की अशा पद्धतीने आता या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे आणि कुठलाही अनिश्चित प्रकार घडू नये यासाठी परिसरामध्ये देखील ठिकठिकाणी पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे। सध्या तरी तणावपूर्ण शांतता या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। घोषणाबाजी दोन्ही पक्षाकडून, दोन्ही गटाकडून झालेल्या आहे, म्हटलं कुठेही असं गालबोट लागेल किंवा कुठेही हिंसा या परिसरामध्ये अजून देखील झालेली नाहीये आणि पोलीस सर्व प्रकरणावर लक्ष ठेवून आहे। वरिष्ठ अधिकारी स्वतः या ठिकाणी आलेले आहेत, त्यांनी देखील शांततेचं आवाहन केलेलं आहे। कुणीही अफवावर विश्वास ठेवू नये, कुठल्याही पद्धतीचं हिंसा या ठिकाणी झालेली नाही अशा पद्धतीचं आव्हान त्यांनी केलेलं आहे। काही आपल्याला वाटत असेल तर आपण पोलिसांशी संपर्क करावा असं देखील आव्हान या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। तर दोन्ही पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते देखील या ठिकाणी आव्हान करत आहेत की कुणीही अफवावर विश्वास ठेवू नये आणि सध्या जर आपण परिस्थिती पाहिली अंतरवाली सराटीची आणि वडीगोद्रीची, तिथे या परिसरामध्ये शांतता आहे। श्रद्धा, हो बरोबर आहे सचिन, ताजे अपडेट्स घेत राहू। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर आंदोलकांनी हिंसा होणार नाही याची दक्षता घ्यावी असं आवाहन सुद्धा एकीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे आणि जालन्यामधील राड्यावरून त्यांनी हे आवाहन केलंय। तसंच दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होणार नाही आणि दोन समाज समोरासमोर येणार नाही त्याची काळजी उपोषणकर्त्यांनी घ्यावी असं सुद्धा फडणवीस यांनी म्हटलंय। प्रत्येक समाजाला आपल्या मागण्यांकरता आंदोलन करण्याचा अधिकार आहे, पण हे करत असताना कुठेही हिंसा होणार नाही, दोन समाज एकमेकासमोर येणार नाही, समाजात तेढ निर्माण होणार नाही, समाजामध्ये कुठली हिंसा होणार नाही याची दक्षता ही त्या समाजाच्या नेत्यांनी किंवा जे आंदोलन करतात त्यांनी घेतली पाहिजे। असं आहे, लोक अहिंसक आंदोलन जे काय असेल, सत्याग्रह असेल, अन्नत्याग असेल, हे करण्याचा अधिकार काही आपण नाकारू शकत नाही, पण त्यातून जे आहे
कुठे उद्रेक निर्माण होणार नाही, लोकांना त्रास होणार नाही, याची काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे. आणि प्रश्न जे आहेत हे बसून सोडवावे लागतात आणि ज्याने प्रश्न सोडवले जातात त्याला प्रथा, परंपरा आणि त्याहीपेक्षा कायदा काय आहे, या कोर्टाचे नियम काय आहे, काय दिलं आहे, काय मागणी आहे, याचा विचार करूनच पुढे जाता येईल ना. महाराष्ट्रामध्ये आज जी अस्वस्थता आहे त्याला जबाबदार फक्त आणि फक्त आजचं सरकार आहे. खोटं बोला, रेटून बोला. मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाचा त्यांना विरोध करायचा, त्याच्यानंतर त्यांना आरक्षणाची खोटी आश्वासनं द्यायची आणि काही करायचं नाही. सिलेक्टिव्हली भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या पक्षातले वाचाळ वीर, त्यांचे मित्रपक्षही त्याच्याबद्दल बोलतायत. तुम्ही एक डेटा काढून बघा की भारतीय जनता पक्षाचे वाचाळ वीर हे फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्ष सत्तेत असतानाच कसे येतात आणि त्याच्यानंतर गृहमंत्री त्यांची पाठराखण कशी करतात.